मित्रांनो, मी आलो आज अशा ठिकाणी जिथे स्वर्गाची व्याख्या पूर्ण होते. म्हणजे अर्थात जिथं गेल्यानंतर आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर असा क्षण आपल्याला अनुभवायला मिळतो. तर हा क्षण अनुभवायला मी कुठे गेलो तर चला तुम्हाला सांगतो सुरुवातीपासून. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ डोंगरे. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आमच्या क्लासेसची सहल जाणार होती आणि तेच तयारी करण्यासाठी मी क्लासवर आलो. पण सकाळची कधी संध्याकाळ झाली आणि तेवढ्यात आमची क्लासेसची सहल जाणारी बस आली. बस बघून आमच्या विद्यार्थ्यांचा आमचा उत्साह शिगेला बसला होता, कारण आम्ही थेट अंबाजोगाई निघालो होतो, प्रतापगड, महाबळेश्वर आणि रायगडला. जसं रुमाल टाकून आपली जागा पकडायला लागते तसं इथं मध्ये पळून आपली जागा पकडण्यासाठी विद्यार्थी पळायला. मी मध्ये गेल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की बाबा आपल्या BBC ट्रिपचा ब्लॉग निघणार आहे. मग सगळ्यांनी असं उत्साही झाले आणि सगळे नाचायला लागले. नाचत नाचत आमच्या ट्रिपची सुरुवात झाली आणि आम्ही थेट डांबरीने निघालो महाबळेश्वर. पुढे गेल्यावर गाडी आढळणात बंद पडली म्हणून डिझेल पंपवर अगोदरच CNG भरून घ्या. अर्ध्या वाटात पोहोचत काही विद्यार्थी खाली उतरले आणि थेट गेले आबाचं पान खायला. आणि आबाचं पान खाऊन आल्यानंतर त्याच्या मागून दुसरे विद्यार्थी पळत आले थेट ऊस चोरून. ऊस घेऊन पाहिले होते, कारण काही जण मागून येऊन तुडणार होते. हे बघून मला असं वाटलं की ह्याच्यामुळे त्यांच्या घरच्यांना कुठे नेत नाहीत. सगळे विद्यार्थी मध्ये बसल्यानंतर एकदा उजळणी केली आणि बघितले सगळेजण आलेत का. हे बघून सकाळी सकाळी आम्ही पोहोचलो महाबळेश्वरला पोहोचताच मला एक गोष्टीची आठवण आली. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके. बघून ओके वाटलं. पण महाबळेश्वरला पोहोचताच आम्ही एका रिसॉर्टला गेलो. रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर सुंदर असं दृश्य मी कॅमेऱ्यात कैद करतो. बघतो तर काय, पहिल्यांदाच आयुष्यात 3 पलंगाची रूम बघितली. फ्रेश झाल्यानंतर सर म्हणलं तुमचा गॉगल मला द्या. सर म्हणले मोबाईल खाली ठेव. कडकडं माझा हात दुखत होता. मग सरने मला नाश्ता खाऊ घातला आणि आम्ही थेट निघालो आमच्या व्ह्यू पॉईंटकडे. आता सगळे विद्यार्थी माझ्या मागं चालले. ते म्हणत होते की आम्हाला ब्लॉगमध्ये घ्या. ब्लॉगमध्ये घेतो, पण 30-300 पद उजळणी पाठ करून आम्ही असं विद्यार्थ्यांना आदेश दिला आणि विद्यार्थी बी हो म्हणले. चालतो म्हणून कंटाळा म्हणून बसमध्ये बसा गेलो तर बस थेट झाडाचा अडकून बसली. आणि पुन्हा एकदा आम्हाला छोट्या छोट्या रस्त्याला मोठे झाड बघत आम्हाला झाडीतून जावं. घटनास्थळी पोहोचतात कळालं की बाबा इथं काहीच नाही, इथं फक्त चढवून उतार बघायचं दृश्य होतं. हे बघून मला विचारात आलं की ह्याच्यापेक्षा तर मुकुंदराचा घाट आमचा मोठा आहे. उतरायला एक मंदिर दिसलं, थेट दर्शन घेतलं, पुढे आलो आणि 2 घोडे उभे होते नवरदेवासाठी. पण नवरदेव गायब होतं. पण त्याच्या मागे लाचायला आलेले बेरडाचे लोक दिसले, जे की माझ्या ब्लॉगमध्ये येण्यासाठी वळवळ करत होते. तिथलं निसर्गरम्य दृश्य मी कॅमेऱ्यात कैद करत होतो. तर तसं माझा ब्लॉगमध्ये येण्यासाठी लोकांचा उत्साह वाढत होता. आणि मी बघितलं गणपती सोंड असलेलं एक डोंगर. तोच डोंगर मी आमच्या विद्यार्थ्यांना सांगत होतो, पण आमच्या विद्यार्थ्याचं लक्ष दुसऱ्या डोंगरावर होतं. शेवटी आमच्या गाडीने त्यांना डोंगर दाखवला. डोंगर बघून तर आम्ही टार्झन गाडी बघितली, जी की टार्झन पिक्चरमध्ये खाली पडली होती. आणि तितक्यात एक विद्यार्थी सरांच्या कारण सांगत होता की सर मला खेळणं घेऊन द्या. खेळणी नंतर देतो, अगोदर माकडं बघून घ्या असं सर म्हणले. आणि नंतर आम्ही बघितलं तर एलिफंट पॉईंट, तो महाबळेश्वरचा मेन पॉईंट होता. आणि त्यासमोर असणार असं कमळगड. महाबळेश्वर बघून झाल्यानंतर थेट आम्ही चढानं खाली उतरायला लागलो, कारण आम्हाला पुढे जायचं होतं प्रतापगडाला. आणि ड्रायव्हर एवढा आमचा हॅवी होता की थेट चढातून कशी बी गाडी खाली उतरायला लागली होती. वाटात म्हशीचा फोटो लिहिला होता आणि वानेवा सावकाश लिहिलं होतं. पण आम्हाला तेव्हा म्हशी बघून आमच्या रेड्याला भूक लागलं. सुंदर एका ठिकाणी आम्ही जेवाय थांबलो, पण तिथे सेल्फ सर्व्हिस लिहिले. आम्हाला वाटलं जेवाय वाढत असेल, पण तिथे स्वतः स्वयंपाकच आम्हाला करायला लागला. स्वयंपाक बनवून सगळे विद्यार्थी जीव घातले आणि आम्ही निघालो आता थेट प्रतापगडाकडे.